हाय भावांनो बहिणींनो, नमस्कार सगळ्यांना. आपलं आजचा मुद्दा काय ब्लॉग बनवायचं माहिती आहे का? कारण की माझ्या शेताचं आहे ना, भरपूर असं नुकसान झालेलं आहे. 7-8 पिशव्या त्याला म्हणजे नाही का असं भात होतं, तर यंदा काहीच नाही. आणि जे आमचं घरापासून थोडं लांब आहे शेत, तिथं लावले, तिथं 5-6 पिशव्या होतात. मग तिथंच तेवढं लागलं आणि घरापासलं लागलंच नाही, कारण की चिखल गुतल्यामुळे ना चिखलच झालेलं नाही. आणि ते थोडंसं दाड पेरण्यासाठी आपण रोपटं केलं होतं, तेवढी जागा लावली तुमच्या दाजीनी, पण तिथं पण वाया गेलं, ते काही आलं नाही. मूठ अख्खं पिवळं झालेलं आहे. आणि थोडंसं असं 2-3 मिनिटाचं ब्लॉक काढून ठेवलेलं आहे तुमच्या दाजी, ते याच्यामध्ये क्लिप करते, ते नक्कीच बघा. ना काही शेताचं नुकसान झालेलं आहे भावांनो बहिणींनो, भरपूर असं टेन्शन आलेलं आहे आपल्या आता. चला बघा. हाय नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. हे पाहता आपण घराच्या शेजारी आहे ना, आपले शेत आहे, इथं आलेलो आहे. हे बघा शेतावर चाललो आहे आपण आता. हे बघा इथून ट्रॅक्टर आणला होता आपले शेत नांगरण्यासाठी. हे बघा मित्रांनो, हे आपले शेत आहे. बघा हे तिथं पुढं आहे ना, ट्रॅक्टर गुंतल्यामुळं हे काही शेत लागलं नाही आपलं, हे एवढंच लागलं बघा. यावर्षी खूप नुकसान झालं बघा मित्रांनो. ह्याला आहे ना 7-8 पोती होत्यात, पण आता यावर्षी काय सांगता येत नाही. बघा किती लागले, थोडंच लागले. यावर्षी खूप वाटूळ झाले मित्रांनो. ट्रॅक्टर फसला होता, याच्यात 2 ट्रॅक्टर फसले. भात पण काय बरोबर नाही एवढं. बघा कसं झाले. मागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ना, ते शेतावरती राहणं आहे आपल्या इकडं. इकडे बघा, इकडे आहे आपले शेत. ते हे आपल्या घराजवळचं आहे. यावर्षी काय इथं ट्रॅक्टर गुंतल्यामुळे पूर्ण लागलं नाही. खर्च खूप झाला याला, पण आता काय खर्च पण नाही निघणार. बघा मित्रांनो, हे बघा इकडं आपलं घर आहे या साईडला. हे बघा इकडं घर आहे आपलं. हे बघा इकडं घर आहे. चला बाय मित्रांनो.